मित्रांनो, 31 मार्च पूर्वी शासनाचे बरेच निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार होते, बरेच अनुदान शेतकऱ्यांना मिळणार होते। त्यातच मित्रांनो पीक विमा कंपन्यांतर्फे सांगण्यात येत होते की बाबा शासनाचा जे पहिला हप्ता आहे तो आमच्याकडे आलेला नाही, त्याच कारणास्तव आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा हा वाटप करू शकत नाही। असे बरेच शेतकऱ्यांसाठी अडचणी निर्माण झालेल्या होत्या। परंतु मित्रांनो, यवतमाळ नंतर आता पीक विमा वाटप व्हायला बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, आज आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्याची काल एका व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतली होती, परंतु काही तालुक्याविषयीच आपण माहिती घेतली होती। त्यानंतर इतर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न होते की बाबा आमच्या तालुक्याला हा पीक विमा मिळणार की नाही, आणि मिळणार तर कधीपासून मिळणार, हेक्टरी किती रुपये मिळणार, त्याचबरोबर कोणत्या कंपनीतर्फे हा पीक विमा आमच्या खात्यावर वितरित होणार आहे, असे बरेचसे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात पडलेले होते। तर त्याच प्रश्नांचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे समोरील बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यवंशी, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर अगोदर आपल्याला वाटलं होतं की बाबा वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना उशिरा पीक विमा मिळेल, परंतु जे अग्रिमचे 25% अग्रिमच्या रकमा आहेत त्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होतील असं सगळ्यांना वाटत होतं। परंतु मित्रांनो तसं झालं नाही, त्यात उलटच झालं। मित्रांनो, वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांनाच अगोदर पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे। काल परवाच्या एका व्हिडिओमध्ये आपण यवतमाळ जिल्ह्याविषयी माहिती घेतली होती। यवतमाळ जिल्ह्याला अगोदर अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या, परंतु त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा 25% अग्रिमच्या अधिसूचना फेटाळल्या आणि जवळपास वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा वाटप झाल्यासारखं झालं। एकीकडे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाल्यासारखं मिळालेलं आहे मित्रांनो, कृषी मंत्री कोकाटे यांच्या म्हणण्यानुसार। तर त्यातच मित्रांनो आपण लातूर जिल्ह्याविषयी कालच्या एका व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती। लातूर जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यामध्ये पीक विमा वाटपाला सुरुवात झाली होती। काही तालुके असे होते ज्यांना मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते उद्यापासून त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा वाटप होणार आहे, परंतु मित्रांनो तसं झालं नाही। जवळपास लातूर जिल्ह्यातील 60 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे आणि आजपासून जे उर्वरित तालुके आहेत त्या तालुक्यांना देखील हा पीक विमा मिळणार आहे। तर लातूर जिल्ह्याला जवळपास SBI जनरल इन्शुरन्स कंपनीतर्फे पीक विमा वाटप होत असतो, हे सर्व शेतकऱ्यांना माहितीच आहे। तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो तर लातूर जिल्ह्यात हेक्टरी जवळपास 50 ते 60 हजार रुपये हे 2 हेक्टरच्या मर्यादेत आणि हेक्टरी जवळपास 37,500 च्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा वितरित झालेल्या आहेत। तर लातूर जिल्ह्यातील म्हणजे काही तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या रकमा दिसून आलेल्या आहेत आणि काही तालुक्यातील जस्ट 6 ते 10 हजाराच्या दरम्यान हा पीक विमा मिळालेला आहे। तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, आपण कालच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बाबा मूर्तिजापूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला होता आणि काही शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता। तर आज सकाळी 4 वाजल्यापासून जे मूर्तिजापूर तालुक्यातील उर्वरित शेतकरी होते त्यांच्या खात्यावर सुद्धा हा पीक विमा वाटप झालेला आहे। एकंदरीत मित्रांनो त्यानंतर लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास आजपासून पीक विमा वाटप होईल, मी असं सांगितलं होतं। तर त्या शेतकऱ्यांना जवळपास 6 ते 10 हजार हा, काही शेतकऱ्यांना तर 12 ते 15 हजारांच्या दरम्यान काही शेतकऱ्यांना पीक विमा वाटप झालेला आहे हेक्टरी। त्यानंतर मित्रांनो शिरूर आनंदपाळ तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा हा पीक विमा वाटप झालेला आहे। तर येथील शेतकऱ्यांना जवळपास 17,500 रुपये एवढा पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला आहे। तुम्ही देखील लातूर जिल्ह्यातून असाल किंवा इतर जिल्ह्यातून असाल, तुमच्या देखील खात्यावर पीक विम्याच्या रकमा वितरित झालेल्या असतील, ते सुद्धा कमेंट करून सांगा। तुमचा तालुका सांगा, तुमचा जिल्हा सांगा, आणि जेणेकरून तुम्हाला म्हणजे इतर शेतकऱ्यांना याविषयीची मदत होईल, माहिती व्हायला चांगली प्रकारची एक गोष्ट होईल। त्यानंतर मित्रांनो औसा तालुक्यातील शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की बाबा आमच्या तालुक्याला ह्या रकमा वितरित झाल्या नाही, परंतु मित्रांनो आज सकाळपासून औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा रकमा वितरित झालेल्या आहेत। तर हेक्टरी जवळपास 15,000 रुपये हे औसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेले आहेत। त्यानंतर मित्रांनो बघायचं झालं तर उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा मिळालेला नव्हता, परंतु त्या शेतकऱ्यांना सुद्धा आज सकाळपासून पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर हेक्टरी 17,000 रुपये हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला आहे। उदगीर तालुक्यातील महसूल मंडळानुसार म्हणजे काही ठिकाणातील शेतकऱ्यांना हा पीक विमा म्हणजे वेगवेगळ्या रकमा असू शकतात, त्या देखील मला कमेंट करून सांगा। त्यानंतर मित्रांनो जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचं सुद्धा म्हणणं होतं की बाबा आमच्या खात्यावर पीक विमा वाटप झालेलं नाही। तर जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी जवळपास 12,500 ते 15,000च्या दरम्यान ह्या रकमा वितरित झालेल्या आहेत आणि काही शेतकऱ्यांना हेक्टरी जवळपास 37,500 रुपये हे वितरित झालेले आहेत। काही शेतकऱ्यांना 39,500 रुपये सुद्धा वितरित झालेले आहेत। काही शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत 60,000 रुपये हे या रकमा वितरित झालेल्या आहेत। त्यानंतर चाकूर तालुक्यात सुद्धा हेच गोष्ट घडलेली आहे। काही शेतकऱ्यांना जवळपास 40,000च्या जवळपास या रकमा वितरित झालेल्या आहेत, तर काही शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये
हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेले आहेत. त्यानंतर मित्रांनो बघायचं झालं तर लातूर म्हणजे तालुका लातूरच ज्या शेतकऱ्यांचा आहे त्या लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 37,500 रुपये, तर काही शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत जवळपास 87,000 ते 77,000 काही शेतकऱ्यांना, म्हणजे हेक्टरी 2 हेक्टरच्या मर्यादेत काही शेतकऱ्यांना 77,000 रुपये हे वितरित झालेले आहेत. काही शेतकऱ्यांना 87,000 रुपये, तर काही शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत जवळपास 59,000 रुपये हे वितरित झालेले आहेत. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो तर लातूर जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना हा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि वितरित देखील झालेला आहे. काल आपण एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की काही तालुक्याची नावं घेतली होती आपण. त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना काल 4-5 वाजता हा पीक विमा वाटपाला सुरुवात झाली होती. परंतु उर्वरित जे तालुके होते त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा प्रश्न पडलेले की बा आम्हाला पीक विमा कधी मिळेल. आपण काल एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बा उद्यापासून म्हणजे आज 4 वाजल्यापासून सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या रकमा वितरित झालेल्या दिसून आलेल्या आहेत. SBI जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत ह्या रकमा वितरित झालेल्या आहेत. वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळतोय. 60 महसूल मंडळातील जे लातूर जिल्ह्यातील 60 महसूल मंडळातील शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना या रकमा वितरित होत आहेत. एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो तर तुम्ही देखील लातूर जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या देखील खात्यावर रकमा वितरित झालेल्या असतील ते मला कमेंट करून सांगा, म्हणजे जेणेकरून इतर शेतकऱ्यांना फायदा होईल. तर मित्रांनो राहिला प्रश्न इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा. आता काही शेतकरी असे आहेत तर ज्या शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेम केलेला पीक विमा हा वितरित होईल की नाही असे प्रश्न पडलेले आहेत. तर वैयक्तिक क्लेम केलेला जर असेल तुम्ही मित्रांनो पीक विमा तुम्हाला मिळणारच आहे. तर बरेच जिल्हे असे आहेत म्हणजे 4 जिल्हे असे होते ज्यांना 25% अग्रिममध्ये बसवण्यात आलेलं होतं, परंतु यवतमाळ जिल्ह्याला 25% वाटप व्हायच्या दिवशीच 25% अग्रिमच्या आधीसुद्धा फेटाळले आहे आणि यवतमाळ जिल्ह्याला 25% अग्रिमच्या रकमा वितरित झाल्या नाही. त्यानंतर झालं काय? त्यानंतर झालं जवळपास 3 जिल्ह्याला 25% अग्रिमच्या रकमा वितरित होतील असं सांगण्यात आलं, परंतु नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांना पीक विमा रकमा कॅल्क्युलेट होऊन सुद्धा अद्यापही त्यांना या रकमा वितरित झालेल्या नाही. असं सांगण्यात येत होतं की बाबा 31 मार्चपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होतील, परंतु तसं दिसून देखील आलेलं आहे मित्रांनो. 25% अग्रिमचं सोडा, परंतु वैयक्तिक क्लेम केलेला यवतमाळ झालं, लातूर झालं या जिल्ह्यांना हा पीक विमा वाटप होणं सुरू झालेलं आहे. आणि बरेच जिल्हे असे आहेत ज्या जिल्ह्यांना 25% अग्रिम नसला तरी वैयक्तिक क्लेम केलेला पीक विमा हा लवकरच त्यांच्या खात्यावर वितरित होईल. आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले आहेत की बाबा कोणत्या पिकासाठी किती रकमा वितरित झालेल्या आहेत. तर मित्रांनो जनरली बघायचं झालं तर कापूस आणि सोयाबीन पिकासाठी ह्या रकमा वितरित झालेल्या आहेत. काही शेतकऱ्यांना कापूस पिकासाठी हेक्टरी 6,000 रुपये, तर काही शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी हेक्टरी 8,000 रुपये हे मिळालेले आहेत आणि काही शेतकऱ्यांना 10,000 सुद्धा 12,000 रुपये सुद्धा तालुक्यानुसार मिळालेले आहेत. आणि तुम्ही देखील इतर पिकं घेतलेली असतील आणि तुमचा देखील पीक विमा कॅल्क्युलेट झालेला असेल त्याच प्रमाणात तुम्हाला पीक विमा तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.